नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला, कमेंटमध्ये पण टाकला. सो त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. सो ज्या विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असेल त्यांनी नक्कीच बघा. प्रश्न आहे की कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय, पण पहिला प्रश्न आहे की ओपन मधून विचार होईल का, वय जास्त असल्यास नियम काय आणि पूर्व आणि मुख्यसाठी नियम काय. थोडक्यात हा व्हिडिओ बघा, डिटेल मध्ये तुम्हाला सांगतो. फक्त वीक प्रूफ देत नाही तुम्हाला, पण पाठीमागे एक व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे, पाठीमागे वर्षभरापूर्वीचा व्हिडिओ आहे तो. त्यात मी विथ प्रूफ सांगितलं आहे की एखाद्या विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा फॉर्म भरताना कुठे विचार झाला, पूर्वमधून मुख्य जाताना कुठे विचार झाला, सगळं दाखवलेलं आहे. सो तो विथ प्रूफचा व्हिडिओ फक्त तुम्हाला अपेक्षित असेल तर मला सांगा, मी घेईल. पण इथे मला माहिती असल्यामुळे हा व्हिडिओ मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो कशी निवड होते. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी तुम्ही जर या गट कसाठी फॉर्म भरला असेल, अभ्यास तुम्हाला राहिल्या कमी दिवसात जर करायचा असेल तर तुमच्यासाठी सेपरेट एएमयूच्या विद्यार्थ्यांना सेपरेट आरंभ बॅच 3.0 आहे आणि उरलेल्या पदांसाठी म्हणजे टॅक्स असिस्टंट, क्लर्क, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल ऑफिसरसाठी लक्ष बॅच आहे. तुम्हाला एएमयू साठी स्वतः इग्नाइटचे धनंजय कचाले सर इथे मार्गदर्शन करणार, ज्यांनी 17 आणि 20ला ही एक्झाम क्रॅक केली. ते स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर करणार आहे. टू द पॉइंट, तुम्हाला क्रॅक करण्यासाठी किती मार्क आवश्यक आहे, त्यासाठी कोणते विषय कसे वाचावे हे सगळं ते सांगणार. त्यांची टीम, टेक्निकल नॉन टेक्निकलची टीम सुद्धा या बॅच मध्ये अवेलेबल तुम्हाला शिकवण्यासाठी. ही बॅच तुम्हाला 30% ऑफ मध्ये अवेलेबल आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना लगेच जॉईन करू शकता. आणि ही जी बॅच आहे तुम्हाला या ठिकाणी अभिजित राठोड सर तुम्हाला लीड करतात, त्यांच्यावर त्यांची पण टीम इथे अवेलेबल आहे. या दोघांचे डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल बघू शकतात. विशेष दोन्ही बॅच तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मोड मध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन मध्ये मराठी इंग्लिश दोन्ही मोड मध्ये अवेलेबल आहे. ऑफलाईन मध्ये संभाजीनगर, पुणे आणि नाशिकला अवेलेबल आहे. आत्ताच जाऊन बॅच जॉईन करू शकता. दोन्ही बॅच मध्ये पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे. टेस्ट सिरीज टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ आहे. स्टेट बोर्डचे लेक्चर प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग सुद्धा अवेलेबल आहे. सो कुठेच जायची गरज नाही, सगळं एकाच ठिकाणी. चला तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, कॅटेगरीतून फॉर्म भरलाय, ओपन मधून विचार होईल का, तर याचं उत्तर आहे यस, ओपन मधून विचार होईल, पण त्याला टर्म अँड कंडिशन लागू आहे. स्टार करतो मी, टर्म अँड कंडिशन लागू आहे. पण पहिले विचार करूया आपण, कॅटेगरीतून जर फॉर्म भरला तर ओपन मध्ये विचार होतो, फक्त टर्म कंडिशन बाजूला ठेवतो. उदाहरणार्थ एखादा उमेदवार आहे, त्यांनी फॉर्म भरलाय, उदाहरणार्थ कर्स आहे, टॅक्स असिस्टंट साठी फॉर्म भरलाय, ए नावाचा विद्यार्थी आहे जो ओबीसी मधनं बिलॉंग करतो. मग ओबीसी मधनं जर बिलॉंग करत असेल, त्यात समांतर आरक्षण जरी असेल, समांतर आरक्षण फॉर एक्झाम्पल तो फिमेल आहे, ती व्यक्ती काय आहे, फिमेल आहे. सो याचा विचार करताना ओबीसी मध्ये असेल तर ओबीसी मध्ये दोन ठिकाणी तो जाईल. ओबीसी जनरल मधून पण जाईल, ओबीसी जनरल मधून पण जाईल, ओबीसी फिमेल मधून पण जाईल. आणि त्याचबरोबर त्याचा विचार, ह्या कॅन्डिडेटचा विचार ओपन मधून पण होईल का, तर यस, ओपन मध्ये पण तो ओपन जनरल मधून पण जाईल, ओपन फिमेल मधून पण जाईल. पण जात असताना पहिला विचार सिक्वेन्सनी कुठे होईल, तर पहिला विचार बघा, पहिला विचार ओपन फिमेलला पहिला होईल, कॅटेगरी फिमेलला दुसरा होईल, त्यानंतर ओपन जनरलला तिसरा होईल आणि कॅटेगरी जनरलला चौथा. या सिक्वेन्सनी त्या विद्यार्थ्याचा विचार केला जाईल. येतं लक्षात? हा, म्हणजेच ओपन कॅटेगरीतला विद्यार्थी विचार ओपन मध्ये होतो. मग जागा पण वाढतात का, यस वाढतात नाही. हे सगळ्या जागा तुम्ही कॅल्क्युलेट करा. इथे जर बघितलं आपण, ओबीसीचा विद्यार्थी, इतर मागास प्रवर्ग आहे आणि त्यातल्या महिला असेल, ह्या 13 जागा, ह्या 31 जागा, ह्या 21 जागा आणि ह्या 51 जागा, ह्या एवढ्या जागांसाठी ही महिला काय कॉम्पिट करणार. म्हणजे 50 आणि 30 80 90 100 110 104 आणि 106 जागांसाठी ती काय इथे कॉम्पिट करणार. लक्षात घ्या, 106. त्यानुसार तुम्ही इतरांचं पण कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आता पुढे घेऊन जाऊ. तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय पण वय जास्त असल्यास नियम काय सांगतो. आता लक्षात घ्या, ए नावाचा विद्यार्थी आहे, हा ए नावाचा विद्यार्थी आहे, याचं वय सपोज 39 वर्ष आहे. 39 वर्ष आहे म्हणजे 38 प्लस आहे, बरोबर की नाही. इथे तुम्हाला माहिती असेल, ओपनच्या विद्यार्थ्यांना 19 पासून 38 वर्षापर्यंत सवलत आहे, कॅटेगरीच्या उमेदवारांना 19 वर्षापासून 43 वर्षापर्यंत सवलत आहे. माजी सैनिकांना अजून जास्त सेवा वर्ग करून त्यांना अजून सवलत आहे. 39 वर्ष मी जर पकडले, हा ओबीसी मधनं जर बिलॉंग करतो, एक्झाम्पल घेतलं मी ओबीसी मधनं, एक्झाम्पल तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचा एक्झाम्पल घेऊ शकता, बरोबर. मी ओबीसी घेतलाय, ओबीसी मधनं बिलॉंग करतोय, हा फॉर्म भरला, 39 वर्ष वयाचा आहे, तर याचा विचार कुठे होईल, तर याचा विचार फक्त ओबीसी जनरल मध्येच होईल. हा जर मेल कॅन्डिडेट असेल, हा जर मेल कॅन्डिडेट असेल तर ओबीसी जनरल मध्ये होईल. हा जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर ओबीसी जनरल आणि ओबीसी फिमेल ह्या दोनच ठिकाणी याचा विचार होईल. ओपन मध्ये विचार होणार नाही का, कारण ओपनचा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे 38 वर्षाचं लिमिट असावं. हा क्रायटेरिया हा फुलफिल करत नाही, हा 39चा आहे, त्यामुळे इथे ओपन मध्ये तो जाणार नाही. क्लिअर. आता बऱ्याच जण इथे खटकत असेल, गडबडत असेल, चुकीचं वाटत असेल, हा नियम एमपीएससी पाठीमागचे रिझल्ट ओपन करून बघा, तुम्हाला बघायला मिळेल. रिझल्ट तेच सांगतात की तुमचं वयानुसार तुम्ही जर संधी घेतली, सवलत घेतली असेल, तुम्हाला मुख्यला जाताना किंवा तुमची निवड होत असताना
तुमच्या वयानुसार विचार करता, फक्त कॅटेगरीमध्येच विचार होईल. पटत नाही तुम्हाला, पण एकदा तुम्ही बघा पाठीमागचे रिझल्ट, तुम्हाला सांगतील बरोबर. कारण एमपीएससी मध्ये गेली 15 वर्षापासून मी काम करतोय, सो असेच रिझल्ट आहे. शंका असेल जवळच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटा, ते पण तुम्हाला सांगतील. ओके, क्लिअर झालं. वय जास्त असल्यास नियम काय? वय जास्त म्हणजे कॅटेगरीतल्या उमेदवारांचं वय जास्त आहे कोणापेक्षा? ओपनच्या लिमिटपेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय? 38+ आहे. 43 प्लसचा विद्यार्थी भरू शकत नाही फॉर्म, बरोबर की नाही? हा लक्षात घ्या. फक्त माजी सैनिक भरू शकतात, ते त्यांना आहे सूट तेवढी म्हणून. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. तिसरा प्रश्न माझा जो आहे तो आहे, कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे पण पूर्व आणि मुख्यसाठी नियम काय? आता लक्षात घ्या, हा पण एक महत्वाचा नियम आहे. सपोज ए नावाचा विद्यार्थी आहे, हा ओबीसी कॅन्डिडेट आहे. ओके, ओबीसी आहे आणि हा बिलो 38 आहे, म्हणजे तो आपण म्हणूया 37 आहे, 37 एजचा आहे, 37 वर्ष हा वयाचा आहे, बरोबर आहे. आता यांनी फॉर्म भरला ओबीसी मधनं. मग बघा, प्रिलिम एक्झाम देणारी ही पहिली कंडिशन तुम्हाला सांगतोय. प्रिलिम एक्झाम मधून मेन्स मध्ये तो जाणार आहे, बरोबर आहे. प्रिलिम मधून जात असताना तो ओपनचा कट ऑफ जो आहे, ओपनचा कट ऑफ हा पार करून जात असेल तर याचा विचार जेव्हा तो मेन्स देईल, मेन्स नंतर जेव्हा त्याचं फायनल सिलेक्शन होईल, फायनल निवड होईल, त्यावेळेस त्याचा विचार चारही ठिकाणी होईल. म्हणजे दोन्ही ठिकाणी, म्हणजे ओपन मध्ये पण होईल आणि कॅटेगरीमध्ये पण होईल. जो कॅटेगरीचा असला, तिथे कॅटेगरी ओबीसी दिली म्हणून मी ओबीसी एक्झाम्पल लिहितो. दोन्ही ठिकाणी विचार होईल. येथे लक्षात मी काय सांगतोय, हा तेच जर समांतर आरक्षण असेल, फॉर एक्झाम्पल हा जो उमेदवार आहे हा पहिले मी कन्सिडर केला होता की हा मेल होता, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन मी विचार करतो की ही फिमेल जर असेल, म्हणजे समांतर आरक्षण असेल, इथे लक्षात मी काय सांगतोय, ही फिमेल असेल तर ओपनचा कट ऑफ तिने जर पार केला असेल तर 100% ती इथे ओपन फिमेल आणि कॅटेगरी फिमेल साठी सुद्धा पात्र असेल फायनल सिलेक्शन होताना. लक्षात घ्या. आता दुसरी कंडिशन टाकतो मी. दुसरी कंडिशन बघा या पद्धतीने, ही दुसरी कंडिशन आहे की हा जो कॅन्डिडेट आहे, हा बी नावाचा कॅन्डिडेट आहे, हा ओबीसी मधून बिलॉंग करतोय. कुठून बिलॉंग करतोय? ओबीसी मधनं. पहिली कंडिशन होती 37 आहे, आता ओबीसी मधनं जर बिलॉंग करत असेल आणि याचा वय जर 39 वर्ष असेल तर साहजिक याचा विचार ओपन मधून मेन्सला जात असताना फक्त कॅटेगरीच्या जागांसाठीच केला जाईल. भले तो मेल असेल तर कॅटेगरी जनरल, फिमेल असेल तर समथिंग ओबीसी फिमेल आणि ओबीसी जनरल दोघांसाठी विचार होऊ शकतो. येतं लक्षात? इकडे बघा. ओके, नंतर पुढे बघूया आपण काय होतंय. ह्या दोन कंडिशन तुमच्या लक्षात आल्या असेल. मी काय सांगितलं, पूर्वमधून तुम्ही जर ओपनचा कट ऑफ जर पार केला, भले सगळं क्लिअर आहे पण इथून ओपन मधून गेला तर आणि तरच फायनल मध्ये तुमचा चारही ठिकाणी विचार होईल. पण जर असं झालं की एखादा विद्यार्थी आहे ओपन मधून जातोय, हा ओपन मधून बघा सी नावाचा विद्यार्थी आहे, 37 वय आहे त्याचं आणि प्रिलिम मधून हा ओबीसी मधनं फॉर्म भरतोय, ओबीसी कॅन्डिडेट आहे, ओबीसी फिमेल आहे असं मी कन्सिडर करतो. ओके, मग ओपन मधून जाताना बघा, सॉरी प्रिलिम मधून जाताना, मेन्स मध्ये जाताना त्यांनी जर ओपनचा कट ऑफ पार नाही केला, तो कॅटेगरी मधूनच गेला. फॉर एक्झाम्पल इथे कॅटेगरी ओबीसी घेतलेला आहे, ओबीसीच्या कट ऑफ मधून गेला तर मेन्स मधून जेव्हा तो एक्झाम देऊन फायनल सिलेक्शन होईल, इथे सिलेक्शन होत असताना, फायनल निवड होत असताना त्याचा विचार फक्त कॅटेगरी मधूनच होईल, म्हणजेच ओबीसी मधनच, ओबीसी जनरल आणि ओबीसी फिमेल मधनच होईल जर तो फिमेल असेल तर. जर तो मेल कॅन्डिडेट असेल तर त्याचा विचार सेम इथे विचार केला तर त्याचा विचार फक्त जनरल मध्येच होईल, फिमेल साठी होणारच नाहीये. कळतंय तुम्हाला मी काय बोलतोय? कळत असेल मला कमेंटमध्ये टाका. शंका असेल, डाऊट असेल तो पण मला कमेंटमध्ये टाका. सर मला शंका आहे, असंच होत नाही, असंच होणार नाही, असं नाही व्हायला पाहिजे. जी तुम्हाला शंका वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये टाका. याच्यावरती हवं तर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देतो विथ प्रूफ. एक कॅन्डिडेट तुम्हाला मी दाखवतो, पण याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे. तो लेंदी व्हिडिओ घेण्यापेक्षा मी छोट्यामध्ये शॉर्ट बट स्वीट मध्ये तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तो घ्यायचा म्हटलं तर पूर्ण मला रिपोर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला कसे कसे रिझल्ट लागत गेलेले आहे. पण असाच रिझल्ट एमपीएससी लावते हे पण तुम्ही लक्षात घ्या. याबद्दल काही शंका असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि परत एकदा सांगतो की कमी दिवसात तयारी करायची असेल आणि कॅटेगरीचा फायदा घ्यायचा असेल, जास्त मार्क घेतले तर नक्कीच होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या बॅचेस आम्ही लॉन्च केलेल्या आहेत. दोन्ही प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहेत. तुम्हाला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक सुद्धा व्हेरी स्मार्ट आहे, महाराष्ट्रात नावाजलेलं आहे. सो लवकर जॉईन करा. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्टली बॅच परचेस करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.